स्क्रीन ओके दिसते सर. सर हा बोला सर. नमस्कार सर. थोडी स्क्रीन आहे ना, हे करा ना, आडवी करा, आडवी तुमच्या मोबाईलची. मोबाईलचे ना. हो एक मिनिट हो. सर. ओके ओके. रेडी सर. हो. हा 1-2 मिनिटं फक्त मुलांची वाट पाहू आपण. किती मुलं जॉईन होत आहेत त्यानंतर चालू करू. आपल्याला 2 मिनिटं आहेत आणखी. चालते काय हरकत नाही. ओके ओके सर. मुलांसाठी सूचना आहे पहा. आपल्याला सरांनी जी स्क्रीन वर तुम्हाला मोबाईल वर दिसते ती सरकवता येते. डाव्या बाजूला उजव्या बाजूला सरकवता येते किंवा झूम करून तुम्हाला पाहता येते. तुम्ही झूम करून सुद्धा पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, काल गणेश बोरुडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेड, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सूचना मालिका तुम्हाला समजावून सांगितली. गणेश बोरुडे सर अतिशय बुद्धिमत्ता या विषयामध्ये तज्ञ शिक्षक आज तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहे. आज संख्या मालिका हा घटक तुमच्या समोर सर घेऊन आलेले आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने हा घटक सर समजावून देणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वही पेन घेऊन तयार राहायचं आहे आणि सरांनी दिलेल्या सूत्र क्लुप्त्या याची व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आपला मिशन आरंभ हा जो उपक्रम चालू आहे, या उपक्रमामुळे गेल्या वर्षभर आपण जे तासिका घेतो यामुळं या वर्षी आपला जो निकाल आहे तो 4% आपल्या जिल्ह्याचा वाढलेला आहे. म्हणजे अतिशय आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मुलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणूनच मुलांनी व्यवस्थित तासिकेमध्ये लक्ष द्यायचं आहे आणि वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. मी बोरुडे सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. आज आपण या ठिकाणी कालचा आपण एक घटक पाहिला होता, तो म्हणजे सूचना पालन. सूचना पालन मध्ये आकलन मधला सूचना पालन, त्याच्यानंतर संख्या मालिका आणि याच्यानंतर इंग्रजी वर्णमाला, अशा प्रकारचे आपले 3 घटक पाहिजे. या 3 घटकांमध्ये, या 3 घटकाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 8% वेटेज आहे. म्हणजे जवळजवळ या घटकावरती आपल्याला कमीत कमी 4 प्रश्न असतात. मग हे जे आहे हे आपल्याला याची तयारी करायची आहे. आणि स्कॉलरशिप ला या ठिकाणी हा संख्या मालिका अतिशय महत्वाचा घटक. आता ही संख्या मालिका म्हणजे आतापर्यंत आपण जे अंक शिकलोय फार काही नाही.
100 पर्यंतचे अंक बऱ्यापैकी जर आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतील तर ही संख्या मालिका सोडवताना आपल्याला त्रास होणार आणि त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि बाकीचे जे अंक आहेत त्याचाही आपल्याला या ठिकाणी वापर होणार आहे. या संख्या मालिकेमध्ये नेमकं काय काय घटक आहेत ते आज आपण पुढे पाहूया. या ठिकाणी संख्या मालिका पाहत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय काय गोष्टी अभ्यासल्या पाहिजे. या संख्या मालिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे रोमन संख्या पाहिजे. रोमन अंक आता चौथीला रोमन अंक होते तुम्हाला तर रोमन अंक आपल्याला आले पाहिजे. 1 ते 100 पर्यंतचे असत्या किंवा त्याच्या नंतरचे जे असू द्या ते तुम्हाला शिकवायचे आली पाहिजे. त्याच्यानंतर अपूर्णांक आले. अपूर्णांक आपला झालेला आहे. आपण अंश छेद या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक शिकवावं लागणार आहे त्या म्हणजे त्रिकोणी संख्या. एक नवीन घटक आहे. त्रिकोणी संख्या आतापर्यंत आपल्याला शिकवलेलं नाही परंतु आपल्या त्या मंथनच्या याच्यामध्ये ते झालेलं आहे. तरी पण आपण त्याची एकदा रिव्हिजन घेऊया. त्यानंतर सम आणि विषम संख्या. समसंख्या विषम संख्या याचाही आपण अभ्यास केलेला आहे परंतु आपण आता या ठिकाणी त्याचा वापर करून गणित सोडवणार. आपल्याला आतापर्यंत सम आणि विषम संख्या तयार करता येते परंतु आता त्याचा वापर करून आता आपल्याला काय करायचे गणित सोडवायचे. त्याच्यानंतर आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या कोणाला म्हणतात याच्याविषयी आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आपण या ठिकाणी या संख्या मालिकेमध्ये त्या मूळ संख्यांचा आपल्या मूळ संख्यावरती आपल्याला प्रश्न विचारणार आहेत त्याचीही आपण या ठिकाणी माहिती. जुळ्या मूळ संख्या जशी जुळे मुलं असतात किंवा जुळी सेम टू सेम दिसणारी माणसं असतात तसं संख्यामध्ये सुद्धा काय आहे थोडस साम्य असणार म्हणजे त्यांच्यामध्ये जुळ्या मूळ संख्या या कशा आहेत आपण त्या पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर सममूळ संख्या. सममूळ संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय याही गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे 1 ते 20 पर्यंतचे पाढे आपले पाठच पाहिजे. कारण याच्यामध्ये आपल्याला गुणाकार करण्याची वेळ जर आली तर गुणाकार आपल्याला तो फास्ट करता यावा. कारण गणित बुद्धिमत्तेमध्ये येणारी गणित प्रत्येकाला सुटत असतात, अवघड नसतात पण त्याच्यासाठी लागणारा वेळ हा आपल्याला परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा. परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ खूप अगदी कमी दिलेला असतो आणि मग ते वेळेमध्ये एवढ्या स्पीड मध्ये आपल्याला ते गणित सोडवता आली पाहिजे. पण याच्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या अशा झटकीपट बारीक आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट तो अंक म्हणता आला पाहिजे. नाहीतर आपण जर म्हणत असतो 12 1 12 12 24 12 33 12 म्हणजे आपण जर असं म्हणत असतो तर आपल्या तिथं जो वेळ आहे तो वेळ आपला काय होणार आहे व्हायला लागणार. आणि स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्ता तुमच्या असणार लवकर आकलन क्षमता वेळेत पूर्ण करणं या गोष्टीला खूप किंमत आहे. याच्यासाठी आपल्याला या गोष्टी पाठांतरच पाहिजे. त्याच्यानंतर एक अंकी संख्याचा गुणाकार 4 5 20 5 चौक 20 असे फास्ट गुणाकार तुम्हाला आले पाहिजे. जे पाठ आहेत त्यांची शक्यतो हे येतात. त्याच्यानंतर 1 ते 20 संख्यांचे आपल्याला वर्ग पाठ पाहिजे आणि दिलेल्या अंकातून 5 अंकी किंवा 6 अंकी संख्या द्या. आता आपल्याला काय करतात ते एक 4-5 अंक देतात आणि त्या अंकावरून आपल्याला काय म्हणतात की तुम्ही संख्या तयार करा आणि आपल्याला ती संख्या तयार करता आली पाहिजे. त्यानंतर संख्यांमध्ये लहान मोठेपणा. आता ज्या संख्या आहेत त्या संख्या आपल्याला दिलेल्या अशा भरपूर संख्या असतात आणि सांगतात की यांचा चढता क्रम लावा उतरता क्रम लावा त्यातली मधली संख्या कोणती शेवटून दुसरी येणारी संख्या कोणती पुढून चौथी येणारी संख्या अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले. मग हे ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी मग आता ह्या आपण आज संख्या मालिकामध्ये आपण हे पाहतो. आज आपल्या या संख्या मालिकेवरती 2 तास शिकाय गेले कारण या संख्या मालिका ही अतिशय म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला वापरावी लागते आणि त्यातूनच आपण ते उत्तर सोडवू. म्हणून या ठिकाणी आपल्याला संख्या मालिकेवरती आपण 2 तास शिकाय गेलो. कालचं सूचना पालन आहे ऍज इट इज दिलेली सूचना ऐकायची त्यांनी दिलेली सूचना व्यवस्थित वाचायची समजून घ्यायची आणि त्याच्यानुसार तुम्ही करत गेले की तुमची उत्तर येत जातात. त्यात अवघड नाहीये बऱ्यापैकी. फक्त यात काय आहे यात भरपूर गोष्टी तुमच्या पाठांतरावरती जास्त अवलंबून
मूळ संख्या पाठांतर पाहिजे तर मूळ संख्या पाहिजे, दोन मूळ संख्या पाठ पाहिजे, विषम समविषम संख्या आपल्या लक्षात आली पाहिजे तर कोणी संख्या पाठ पाहिजे, साडे पाठ पाहिजे, संख्येचे वर्ग पाठ पाहिजे. या बऱ्यापैकी आपल्याला पाठांतर रोमन संख्या सुद्धा आपल्याला जे महत्वाचे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे, त्यांचे आपल्याला पाठांतर. या ठिकाणी आपण सगळ्यात पहिला मुद्दा रोमन संख्या पाहू. आता थोडंसं तुम्हाला दिसत नसेल, थोडस तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवतो. या ठिकाणी एक साठी आपल्याला हा जो एक आहे आपण एक काढतो. आता आपण बऱ्यापैकी मराठीमध्ये काढतो, परंतु आता आपण पाचवीला गेलो पुढे आपल्याला तो इंग्लिश मध्येच काढायचा आहे, पण मी आता मराठीत काढून दाखवतो. या ठिकाणी हा एक रोमन संख्या चिन्हामध्ये अशा प्रकारे एक रेषा. मग याच्यामध्ये दोन असेल तर दोन रेषा घेतात, तीन रेषा घेतात, चार. आता मात्र एकच गोष्ट तीन पेक्षा जास्त वेळा घेतली जाते. मग या ठिकाणी कसं काढणार हा चार, तर 5 साठी एक चिन्ह आहे. 5 साठी चिन्ह आहे ते म्हणजे इंग्रजी अक्षरात जाऊ. एक साठी एक रेषा आहे, एक साठी या ठिकाणी काढून ठेवतो. एक साठी काय आहे एक रेष, 5 साठी व्ही नवीन चिन्ह आलेले 5. मग व्ही 5 आहे परंतु आपल्याला 4 काढायचं. मग 4, मग याच्यातून एक कमी करायचं म्हणजे तो डावीकडे लिहायचा. एक कमी केला म्हणजे हा झाला 4. आणि 5 साठी आपण पाहिलं त्या ठिकाणी 5. 6 कसे काढणार, 6 साठी आता व्ही काढला आपण, 5 काढले. आता त्याच्यामध्ये मिळवायचे म्हणजे त्याच्या पलीकडे अंक लिहायचा. अशा प्रकारे 6. 7 साठी आता हे 5 आहे, 5 मध्ये 2 मिळवले म्हणजे 7 होतात. 5 त्याच्यामध्ये 2 मिळवायचे 7. 8 8मध्ये सुद्धा तुम्हाला 1 2 3 मिळवले, 3 मिळवले जातील 5 मध्ये म्हणजे झाला हा आपला 8. आता हाच 9 मध्ये कसं काढणार हा पहा. नवीन चिन्ह जे असेल ते या ठिकाणी लिहून ठेवतो. पहिल्यासाठी 1 साठी चिन्ह आहे एक रेषा उभी, 2 साठी चिन्ह आहे सॉरी 5 साठी चिन्ह आहे एक साठी, हे 5 साठी चिन्ह आहे व्ही आपण शिकलेले. आता 10 साठी चिन्ह बघूया. 9 साठी चिन्ह आहे, 10 साठी चिन्ह आहे एक चे चिन्ह आहे ते 10 साठी आहे. मग 10 तून 1 कमी केला म्हणजे 9 येतो. या ठिकाणी आपल्याला x - 1 या ठिकाणी 9 हे तयार होतं. त्याच्यानंतर हे 10 म्हणजे 1. अशा प्रकारे आपल्याला 10 11 या ठिकाणी पहा. या ठिकाणी थोडीशी स्पष्ट स्क्रीन दिसत नसेल परंतु एक साठी एक रेष, 2 साठी 2 रेषा, 3 साठी 3 रेषा, 4 5 6 7 8 9 10. 11 साठी x + 1 11 12 13 14 या ठिकाणी काढले. 3 वेळा आल्यानंतर बंद झालेले पहा. 31 साठी, मग या ठिकाणी 31 साठी काय, 40 साठी काय आहे 40 म्हणजे काय 50 पेक्षा 10 कमी. 50 साठी चिन्ह आहे बघा, 50 साठी चिन्ह आहे हे लक्षात ठेवा. हे चिन्ह तुम्हाला मी स्पेशल लिहून देत, हे चिन्ह आपल्याला लक्षात ठेवायचे. यल 50 साठी जे चिन्ह आहे ते यल आहे. मग 50 मधून 10 कमी करायचे म्हणजे यल मायनस म्हणजे यल 50 त्याच्यातून 10 वजा करायचे, वजा करायचे म्हणजे पाठीमागे लिहायचे म्हणजे काय झालं हे झालं 40. अशा प्रकारे 40 इथं या ठिकाणी 50 51 यल1 51 अशा प्रकारे सगळे अंक वापरले जातात. त्याच्यानंतर 70 80 यल 666 म्हणजे 80 90 आणि 100. 100 साठी तुम्हाला नवीन चिन्ह येतं. या ठिकाणी 100 साठी चिन्ह आहे सी. यल सी हे झाल्यानंतर सी साठी चिन्ह झाल्यानंतर या ठिकाणी पहा यानंतर येतो तो म्हणजे यानंतर जे चिन्ह बदलतं ते डायरेक्ट 500 ला बदलतं. 100 नंतर डायरेक्ट 500 ला बदलतं ते चिन्ह आहे टी.
त्याच्यानंतर त्या ठिकाणी पहा 1000 साठी काय आहे यम. आपल्याला इथपर्यंत गरज आहे, आपण इथपर्यंत माहिती घेऊया. हे चिन्ह मात्र आपल्याला पाठवत असले पाहिजे. या चिन्हामध्ये 1 साठी एक रेषा आहे, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी, 1000 साठी एम. आपण एक प्रकारे काय करायचं, आपल्या घरी हे चिन्ह आपल्या डोक्यामध्ये राहावे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. बऱ्यापैकी आपले इथपर्यंत चिन्ह आपल्या लक्षात राहतात, 1, 5 आणि 10 पर्यंत, परंतु याच्या पुढचे आपल्या लक्षात राहत नाही. मग याच्या पुढच्या आपल्या लक्षात राहावं याच्यासाठी आपण काय करूया, आपल्या घरी जर टीव्ही असतो, तो टीव्ही असतो LCD. कोणता टीव्ही असतो? LCD. म्हणजे आपण काय करूया, L म्हणजे 50, L म्हणजे किती 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500. हे लक्षात ठेवूया. यांचा अगोदर आपण थोडं पाठांतर करूया, नंतर आपण लक्षात ठेवण्यासाठी आपल्या घरी जो LCD टीव्ही आहे तो मी पाहतोय, मी म्हणजे मी पाहतो. मग यम साठी 1000. अशा प्रकारे आपण मॅट्रिक्सद्वारे हे लक्षात ठेवू शकतो. आता यातून संख्या तयार करायची. आता उदाहरणार्थ या ठिकाणी 77 ही संख्या तयार करायची. 77 म्हटलं किती 50. 50 साठी काय यल, 77 साठी काय करणार आपण 50 मध्ये यल घेतला, त्याच्यानंतर एक्स मिळवला 60, 70, त्याच्यानंतर आता 70 आणि 5 75, 76, 70 ही झाली आपली 77. मग या अशा प्रकारे आपल्याला संख्या तयार करता येते. अशा प्रकारे आपल्याला संख्या तयार करायची. अजून एखादी संख्या तयार करून दाखवतो लागलं तर 48 लिहा. 48 ही संख्या कशी तयार करायची, 48 म्हणजे काय 50 जवळजवळ त्याचे 50 पेक्षा आपलं 40 साठी काय चिन्ह टाकलं होतं आपण, एल होतं, एल मधून 10 वजा केले होते, म्हणजे हे 40 साठी केले नाही काय एक्स वजा एल, एल मधून एक्स गेले, म्हणजे 50 मधून 10 गेले 40 वेळा, आपले 40 आणि त्याच्या पुढे 8, 40 पुढे 8 म्हणजे 5, 1, 2, 5 आणि 3 हे झालं 48 साठी. अशा प्रकारे आपल्याला चिन्ह तयार करता आली पाहिजे. याच्यासाठी हा जो मॅप आहे हा तुम्ही एकदा नोट डाऊन करून घ्या. याची सगळे आहेत त्या अनुसार आय व्ही एक्स, आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000. ही अक्षर तुम्ही नोट डाऊन, ही तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर तुम्ही घरी सराव म्हणून 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 पर्यंत जरी आले तर ठीक आहे, आलेच पाहिजे. त्याच्यानंतर 100 ते 1000 पर्यंत, मग 200, 300, 400, 500 किंवा 250, 200, 250, 300, 350 अशा प्रकारे करत जर गेले तुम्ही सराव केला तर याचा तुम्हाला सराव होऊन पुढचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि आपल्याला याच्यावरती एक प्रश्न विचारला, वह्या घेऊन आपण काय करायचं हे नोट डाऊन झाला असेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत अपूर्णांक. सगळं अपूर्णांक पूर्ण काहीच नाही, या ठिकाणी अपूर्णच ठेवलेले आहे. पूर्ण अंक कशाला म्हणतात पहा, आपल्याला जे अंक आपण नेहमी आपण वापरतो त्यांनी नॅचरली आपण संख्या वापरतो, त्याच्यामध्ये काय 4, 5, 25, 45 या ज्या संख्या आहेत या पूर्ण संख्या आहेत. पण आपण ज्या वेळेस त्याचे, आता उदाहरणार्थ ही एक संख्या आहे किंवा ही एक त्या ठिकाणी चपाती आहे, तिचे जर 2 भाग केले तर लिहायचे कसे, मग अर्धा झाला ना, कारण हा जो भाग आहे तो फक्त अर्धा भाग लिहिण्यासाठी काय करायचं, ही एक पूर्ण हे होती, ही एक पूर्ण चपाती होती, तिचे किती भाग केले 2 भाग केले, 2 भाग खाली लिहायचे.
आणि त्याच्यापैकी मी एक खाल्ला, हा खाऊन टाकला. किती खाल्ला? एक खाल्ला. मग हा जो खाल्लेला भाग आहे, हा खाल्लेला जो भाग होता, हा भाग हा भाग जो आहे तो किती झाला असा प्रकार घ्यायचा आपल्याला. मग हे लिहिलं असताना याचं वाचन आलं पाहिजे तुम्हाला. आपण याचं वाचन आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. याला अंश नंतर, याला छेद म्हणतात. वाचन करत असताना आपल्याला एक अंश छेद दोन किंवा एक छेद दोन अशा प्रकारे आपल्याला दोन प्रकारे आपल्याला त्याचं वाचन करता येतं. अपूर्णांक हा त्या ठिकाणी खाली जी संख्या असते, खालची जी संख्या असते ते तेवढे त्याचे भाग केलेले असतात आणि वरची जी संख्या असते त्या भागापैकी घेतलेले भाग त्या ठिकाणी दाखवतात. हा झाला अपूर्णांकाचा विषय. मग या ठिकाणी अपूर्णांक तुम्हाला आले पाहिजे. अपूर्णांकाचं वाचन आलं पाहिजे, अपूर्णांक लिहिता पण आले पाहिजे. उदाहरणार्थ 5 भाग केले होते, त्याच्यापैकी 4 भाग घेतले. मग याचं वाचन कसं करणार? 4/5 अपूर्णांक. मग आता कधी कधी काय होतंय, त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे आकृती दिलेली होती पहा. या ठिकाणी मग या ठिकाणी विचारलं तुम्हाला की आकृतीत रंगवलेला भाग दाखवा. आकृतीचा रंगवलेला भाग अपूर्णांक स्वरूपात लिहा. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा आपण आडवी रेषा मारून घ्यायचो. त्याच्यानंतर भाग किती केले होते? 1 2 3 4 5 6 भाग केले होते. 6 भागापैकी किती भाग रंगवले? 1 2 3 भाग रंगवले. उत्तर आलं 3/6. अशा प्रकारे ते उत्तरित होतं. त्या ठिकाणी तुम्ही या अपूर्णांकाचं वाचन, या अपूर्णांकाची आपल्याला त्या ठिकाणी ओळख असली पाहिजे. या अपूर्णांकाचा आपल्याला खूप सराव करावा लागेल. पुढे आपल्याला त्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आहे ही तुम्हाला येणार आहे. याचा आपण घेतलेला आहे, मागच्या वर्षी झालेला आहे. तरी सुद्धा आता परत एकदा जास्तीत जास्त सराव आपल्याला करायचा आहे. अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान लागतो. छेद समान असला तरच अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. आपल्याला याच्यातून आपल्याला हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. चला, त्याच्यानंतर आपल्याला आपल्याकडे शिकण्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अपूर्णांकाचं वाचन करता येणे. अपूर्णांक, लहान अपूर्णांक कोणता, मोठा अपूर्णांक कोणता हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे काय? हा, दोन क्रमांक संख्येचा गुणाकार करणे व त्याची निमपट करणे म्हणजे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या आपल्याला सगळ्यात नवीन हा मुद्दा आहे. त्रिकोणी संख्या आम्हाला फक्त त्रिकोण माहिती आहे, त्रिकोणी संख्या नाही माहिती, नाही का? हे अर्थ आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. त्रिकोण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्रिकोण हा आपल्याला सर्व परिचित घटक आहे, परंतु त्रिकोणी संख्या पण असतात. या तुम्हाला या ठिकाणी थोडस समजून घ्यावं लागणार आहे. समजून घेण्यासाठी थोडस लक्ष द्या. या ठिकाणी पहा, त्रिकोणी संख्या या अशा प्रकारे असतात. काही एक पॉईंट आहे, एक त्याच्यानंतर 2. आता हे जे पॉईंट आहेत, हे पॉईंट जर जोडले तर ह्याच्यापासून एक छान त्रिकोण तयार होतो. मग आपली पहिली संख्या 1 आहे आणि दुसरे जे पॉईंट किती झाले त्रिकोण तयार करण्यासाठी, आता दुसरी संख्या त्रिकोणी संख्या 1 2 मग 3 ही आपल्या ठिकाणी दुसरी संख्या. 1 ते 100 पर्यंत एवढ्या संख्या येतात. मग आता याच्या पुढच्या त्रिकोणी संख्या त्रिकोण कसं काय आली? कसं काय आली तर ते पहा, त्रिकोण तयार होण्यासाठी 1 या ठिकाणी हा एलिप्स आणि सरळ इथून सरळ गेली, परत एक चेष्टा. किती टिपके लागले त्यासाठी मोजूया आपण. हे संख्या
सॉरी इथं 6 आहे. थोडासा गोंधळ झाला आहे तिथे. आपल्याकडून नाही बरोबर झालेलं होतं. 6 आहे. बरोबर. या ठिकाणी किती जेवढे लागतील तेवढी संख्या आहे. 1 2 3 4 5 6 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर आपण पुढचं पाहूया. या ठिकाणी शक्य संख्या वाढत जाणार आहे. 1 2 3 4 5 सरळ रेष किती टिपके झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ही त्याच्यानंतरची त्रिकोणी संख्या. मग यानंतर जसे आपण असे इतके वाढवत जातो. खाली काढलं 1 त्याच्यानंतर 2 नंतर 3 नंतर 4 या त्रिकोणी संख्येचं सूत्र कसं आहे. आता असा त्रिकोण काढत बसायचं. यात तुम्हाला मी समजावं लक्षात यावं म्हणून मी या ठिकाणी त्रिकोण काढला होता. आता याच्यापेक्षा एक सोपी आयडिया आहे. एक मध्ये 2 मिळवलं किती झाले 3 1 अधिक 2 अधिक 3 किती झाले 3 अधिक 6 परत 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 झाले 10. अशा प्रकारे जर केलं तुम्ही या ठिकाणी पहा 1 अधिक 2 3 1 अधिक 2 अधिक 3 हे झाले 6 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 हे झाले 10 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 हे झाले 15 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 21 म्हणजे याच्याद्वारे तुम्ही ते काढू शकता. एक टिपके त्रिकोण काढत बसायची गरज नाहीये. फक्त हे काय करावं तुम्हाला समजावं तुमच्या लक्षात यावं म्हणून या ठिकाणी त्रिकोणात काढलेलं होतं. मग हे जर आहे ह्या गोष्टी ज्या आहेत या त्रिकोण ज्या टिपक्यांपासून त्रिकोण तयार होतात त्याच्यामुळे त्याला त्रिकोणी संख्या असणार. या त्रिकोणी संख्यामध्ये या ठिकाणी त्यांचं त्रिकोणी संख्या नाव देण्याचं कारण म्हणजे काय की यांची जर टिपक्यांची रचना केली आपण एका खाली एक खाली 2 टिपके जर ठेवले त्याच्यापासून एक त्रिकोण तयार होतात. 2च्या खाली 3 टिपके ठेवले त्याच्यापासून पण एक त्रिकोण तयार होतो. 3च्या खाली 4 टिपके ठेवले तर आणखी एक त्रिकोण तयार होतो. आणि अशा प्रकारे या संख्यांना त्यामध्ये काय म्हणतात त्रिकोणी संख्या. ह्या त्रिकोणी संख्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे. ह्या संख्या आपण आता काय करायचं लिहून घ्यायचे. तुमच्याकडे वही आहे आणि पालकांनी सुद्धा लक्ष द्यायचे की आपल्या मुलाला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे आल्या पाहिजे. आणि ह्या लक्ष देऊन आपण त्या पाठांतर मुलं क्लास करत असताना पालकांनी सुद्धा लक्ष देऊन मुलांकडून करून घेतलं पाहिजे. काय होते मोबाईल ही अशी गोष्ट आहे त्याच्यावर न आवडत्यापेक्षा आवडत्या गोष्टी खूप फास्ट येतात आणि फास्ट आल्यानंतर माणसाचं मन मात्र तिकडे लवकर जातं. माणसाचं मन जर जात असतं तर आपली ती मुलं आहेत लहान मुलं आहेत या लहान मुलांचं अतिशय मन चंचल असतं त्याच्यामुळे यांचं मन लवकर पांगतं. म्हणून कृपया पालकांनी क्लास होईपर्यंत तरी आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी सगळ्यांनी लिहून द्यायचे. पण 1 ते 100 मधले त्रिकोणी संख्या मी तुम्हाला सांगतोय. पहिली संख्या आहे 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 या संख्या लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला प्रश्न येणार आहे. आणि एवढंच नाही तर या संख्या लक्षात ठेवण्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय की याचे सूत्र लक्षात ठेवा. याचं सूत्र लक्षात घ्या की या संख्या कशा तयार आहेत. जरी आपल्याला त्या संख्या ऐन टायमाला नाही आठवल्या तरी याचं सूत्र मात्र मी तुम्हाला बऱ्यापैकी कसं तयार करायचंय ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. यानंतर आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या झाल्या कोणाची मापे झाला असेल लिहून असो तरी पण परत एकदा वाचून दाखवतो. 1 3 6 10 15 21 28 28 नंतर 36 45
55, 66, 78, 78, 91 अशा प्रकारे या किती आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 संख्या आहेत. आणि मग 13 संख्या आहे 13 त्रिकोणी संख्या आहे. अतिशय 13 त्रि याचा संबंध जोडा आणि ते आपल्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत. त्रिकोणी संख्या झाल्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा घटक पाहणार आहोत ते म्हणजे वर्ग संख्या. इकडे घन संख्या पण आहे. छान. आता आपल्याला वर्ग संख्या आणि घन संख्या ह्या आपल्याला शिकायच्या. वर्ग कशाला म्हणतात की त्याच संख्येला गुणायचे. दुसऱ्या कोणत्या संख्येचा काही संबंधच ठेवायचा. तीच संख्या घ्यायची त्या संख्येला गुणायचं आणि जे उत्तर येईल त्याला काय म्हणायचं वर्ग. अतिशय सोपी गोष्ट. मग कोणती संख्या घ्या. तुम्हाला जर एखादी माहिती असेल पहा. तुम्हाला जर एखादी संख्या असेल त्या ठिकाणी पहा कोणती संख्या घ्या. कोणती संख्या कशी घ्यायची तुम्ही पहा. आता या ठिकाणी समजा आपण 5 घेऊ. 5ला जर 5 ने गुणलं काय त्याच संख्येने गुणायचे. मग काय 5 5 25 त्या संख्येला म्हणायचे वर्ग संख्या. याला नाही बरं या याची उत्तर आले गुणाकार आलेला आहे त्या गुणाकाराच्या संख्येला काय म्हणायचे वर्ग संख्या. मग याला वर्ग संख्या म्हणायचे. मग ह्या संख्येला काय म्हणायचे या वरच्या संख्येला ती मूळ आहे त्याच्यापासूनच ती संख्या तयार झाली. ही वर्ग आहे त्या वर्गाचं हे काय आहे मूळ ही संख्या. ही काय आहे ही संख्याला काय म्हणायचं मग वर्गमूळ. काय म्हणायचं त्याला वर्गमूळ. वर्गमूळ आणि याला म्हणायचे वर्ग. याला काय म्हणायचंय वर्ग. जे उत्तर येईल त्याला वर्ग आणि त्याचं जे मूळ आहे मूळ कुठं असतं. मूळ असल्याशिवाय आपल्याला वरच झाडाचं आपल्याला फांदी दिसेल का पान दिसेल का फळ दिसेल का नाही. म्हणून हे मूळ आहे. ही जी संख्या आहे ही 5 ही संख्या काय आहे मूळ आहे. मग आपल्याला काय शिकलो आपण वर्ग कसा करायचा त्या संख्येला म्हणायचं आणि त्या संख्येने जे गुणाकार करून जे उत्तर येईल याला मात्र काय म्हणायचे आपण मग वर्ग म्हणायचे. आणि हे जो वर्ग आहे वर्ग आपल्याला अशा प्रकारे आपल्याला भरपूर त्या ठिकाणी वर्ग तयार करायचे. सॉरी वर्ग आपल्याला पाहिजे. या संख्या ज्या आहेत प्रत्येक संख्येचा वर्ग असतो. कोणती संख्या असू द्या अतिशय त्या ठिकाणी आपण वर्ग काढू शकतो. काहीच अवघड नाही. काय करायचंय आहे ती संख्या घ्यायची त्या संख्येला म्हणायचंय आणि वर्ग करायचा. मग आता आपण या ठिकाणी 1चा वर्ग. आता वर्ग लिहिण्याची पद्धत थोडीशी करा लक्षात घ्या तुम्ही. बरेच जण आपल्याला या ठिकाणी वेगळी पद्धत आहे. या ठिकाणी 5 लिहिलेले आहेत 5 लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी वरच्या कोपऱ्याला अतिशय छोट्या अक्षरामध्ये 2 लिहिले. 2 म्हणजे काय या 5 2 वेळा घ्या आणि त्यांचा गुणाकार. खूप सोपा अर्थ आहे. 5 2 वेळा घ्या आणि त्यांचा गुणाकार करा. पहा एकदम छोटी हिंट असते. आपण काय करत असतो एखाद्या ठिकाणी आपण लिहित असताना काय करत असतो हा आईने मला सांगितलं काय सांगितलं किराणा सांगितलं हे सांगितलं ते सांगितलंय आणि मग सगळ्या शेवटी म्हणते आई काय म्हणते हा उरलेले सुट्टे पैसे घेऊन बरं किराणा दुकानदार. मग ते काय म्हणतो सगळी यादी लिहून काढतो आणि एका कोपऱ्यामध्ये लिहतो सुट्टे पैसे परत गेले. म्हणजे ती काय असते नोट असते आपल्यासाठी की बॉ काय करायचे हे सगळं झालं म्हणजे काय करायचं. मग त्या ठिकाणी तिची नोट असते. तशाच प्रकारे एकदम बारीक अक्षर आपल्याला पण या ठिकाणी नोट दिलेली. आपल्याला सुद्धा जास्त विचार करायचा नाही. समोर जे दिसते फक्त ते करायचं. त्याचा अर्थ आपल्या मात्र लक्षात असला की समजून घेतलेलं नाही. त्या ठिकाणी 5 आहेत. या 5च्या वरती या ठिकाणी छोट्या अक्षरात तुम्ही छानपैकी 2 लिहिलेला असतो आणि मग 5 2 वेळा घ्या त्यांचा गुणाकार करा झालं बरोबर. वेगळं काही करायची गरज. मग या ठिकाणी 5 याला म्हणतात वर्ग.
मग वर्ग आहे, वर्ग आपल्याला या ठिकाणी आपल्याला काढायचं होता. या ठिकाणी मी काढूनच ठेवले अगोदर, नको म्हटलं जास्त त्रास, आपला वेळ पण नको वाचायला. आता हा जो एक आहे, एकचा वर्ग आहे, तिथे लिहिलेलं एकचा वर्ग एक, एकचा एक वेळेस गुणाकार, एकचा दोन वेळेस गुणाकार, एक गुणिले एक 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 एक, दोनचा दोन वेळेस गुणाकार सांगितलं, मग दोन गुणिले दोन चार, बेदुने चार, तीनचा दोन वेळेस गुणाकार सांगितलं आणि दोन लिहिले म्हणजे दोन वेळेस गुणाकार करायचा, तीन दुने आपलं सॉरी तीन दुने नाही करायचं, तर तीन दोन वेळेस घ्यायचा, मग तीन गुणिले एक घ्यायचे आपल्याला, तीन दुने नाही, तीनचा दोन वेळेस, तीन दोन वेळेस घ्यायला लावलं, तीन दोन वेळा घ्यायची, त्यांचा गुणाकार करायचा, तीन त्रिक नऊ, या ठिकाणी तीनचा वर्ग आला आहे 9. अशाच प्रकारे 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 8 8 64, 9चा वर्ग 9 9 81, 10चा वर्ग 10 10 100, 11चा वर्ग 11 गुणिले 11 121, 12चा वर्ग 12 गुणिले 12 144, 13चा वर्ग 13 गुणिले 13 169, 14चा वर्ग 14 गुणिले 14 196, 15चा वर्ग 15 गुणिले 15 225, 16चा वर्ग 16 गुणिले 16 256, 17चा वर्ग 17 गुणिले 17 289, 18चा वर्ग 18 गुणिले 18 324, 19चा वर्ग 19 गुणिले 19 361, 20चा वर्ग 20 गुणिले 20 400. या ठिकाणी आपले 20 पर्यंत वर्ग पाठांतरच पाहिजे, त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. या ठिकाणी 20 पर्यंत पाहिजेच, परंतु माझं म्हणणं आहे 30 पर्यंत वर्ग पाठत, कमीत कमी 30 पर्यंत वर्ग पाठत, कारण याच्यावरती मला काय केलं जातं, त्यांना माहिती इथपर्यंत पाठ आहे, अजून पाठ असते त्यांच्या पुढचं, जर पाठ असेल पुढच्या सुद्धा एखादा अंक पडला आपल्याला. या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी 1 ते 20 वर्ग दिले. 1 ते 20 वर्गाचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, पाठांतरच करायचं. वर्ग पाठ त्याला म्हणायचं वर्ग, हे आहे वर्ग, आणि तिकडचे आपले आपण जे लिहितो त्याच्यापासून आपण वर्ग सांगतो त्याला म्हणायचं वर्गमूळ. हे लक्षात ठेवा, वर्गमूळ लक्षात ठेवायचंय, वर्ग लक्षात ठेवायचंय. कधी कधी उलटा प्रश्न विचारला जातो की बाबा आता वर्गमूळ कशात नाही, आता 144 संख्या दिली बाबा, 144 कोणाची वर्ग असते, कोणाचा गुणाकार 144 येतो. मग अशा वेळेस आपल्याला ते लक्षात पाहिजे, अरे 12चा वर्ग 144 आहे, मग 12चा वर्ग 144, त्याचं वर्गमूळ किती आहे, वर्गमूळ किती लक्षात ठेवायचं. वर्ग हे 12चं वर्गमूळ आहे, सॉरी 144 वर्गमूळ 12 आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं. 1 ते 20 पर्यंत वर्ग दिलेले आहेत, ते वर्ग पाठांतरच पाहिजे, आपण तयार करू, हे लिहून घेऊ नका. तुम्ही 1 ते 20 पर्यंतचे वर्ग स्वतः तयार करा आणि मग लिहा. हे मी आता याच्यावरती तुम्ही लिहू नका. याच्यानंतर आपल्याला पाहायचंय ते म्हणजे काय. आता काय इथं आपण 1 पर्यंत पाहिलं होतं, इथं काय पाहिलं, याच्यावरती पहा अक्षराच्या वरती किती लिहिलेले होते, या ठिकाणी पहा अक्षराच्या वरती जो समजा 4 आहे, 4च्या वरती डोक्यावरती लिहिलं होतं 2, बरोबर आहे, त्याला आपण वर्ग म्हटलो होतो. पण आता इथं पहा इथं काय केलंय, 4च्या डोक्यावरती 3 लिहिले, 4च्या डोक्यावरती काय लिहिले, सोपं आहे, कसं करायचं. यांनी सांगितलं तर 4 2 वेळा घ्या, यांनी सांगितलं 4 3 वेळा घ्या, काय हरकत आहे, आपल्याला तरी काय करायचं, आपल्याला कुणाला डोकं लावायचं, जे सांगितलं तेच करायचं आपल्याला, सूचना बघा नाही आपण. मग 4 किती वेळा घ्यायचा, 3 वेळा घ्यायचा, ओके, काय हरकत नाही, 4 4. मग आता यांचा काय करायचं, गुणाकार करायचा. पहिले 4 चौक 4 चौक 16, 4 गुणिले 4 74 आलं 16. आता हे 16 फक्त आलं, त्याला परत 4 लिहू नका, कारण आपण 4 3 वेळा घ्यायचा होता, इथे 1 वेळा झाला, इथं 2 वेळा झाला, इथं तिसऱ्या वेळेस आपल्याला त्यात घ्यायचं. मग 4 16 गुणिले 4 16 चौक
किंवा 4 16, 4 7 24, 4 1 2, 4 1 4, 6, उत्तर आलं 64. आणि मग 64 ला काय म्हणायचंय? 4 3 वेळा घेतला तर त्याला म्हणायचं काय? याला म्हणायचं घन. त्याला काय म्हणायचं आपल्याला? घन. काय म्हणतात त्याला? घन. हा जो संख्या आहे ही घन आहे. समजा आता एक 3 वेळा गुणाकार केला, 1 1 1 आणि उत्तराला परत 1 लिहायचं, 1 1 1. त्याचं उत्तर 1च आलं. 1चं उत्तर. पण इथं 2 येतं. मग 2 ला 2 ने गुणायचे, 2चा 3 वेळा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 8. मग 2चा घन किती आहे? 8. 3चा 3 वेळा गुणाकार केला म्हणजे 3चा घन किती झाला? 27. 3 1 3, 3 त्रिक 9. आणि 9ला परत 3 ने गुणायचं. 9 त्रिक 27. तसंच 4चं 5चं पण तसंच. त्याच्या डोक्यावरती 3 वेळा घ्यायला लावलं. 3 वेळा घ्यायचं म्हणजे तो अंक 3 वेळा घ्यायचा आहे. त्यांचा गुणाकार करायचा. आता हे झालं घन. जसं आपण इथं शिकलो होतो, हा झाला वर्ग आणि त्याचं झालं हे मूळ म्हणजे वर्गमूळ. तसं याचं घन. या घनाचं हे घनमूळ. त्याच्यासारखेच काय बदल नाही. वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ. आता ही जी घन आहेत ही आपल्याला 10 पर्यंत सफिशियंट. 10 पर्यंत आपल्याला वाटतं खूप सोपे आहे. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 16, 7चा घन 343, 7चा घन 503, 570, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा घन 1. त्याच्या पुढचे आपण घन घेतले नाही तरी चालेल, काही गरज नाही आपल्याला. परंतु 10 पर्यंत घन हे पाठच असतं. कारण संख्या माहितीमध्ये खूप छान अशा प्रकारे आपल्याला गणित दिलेले असतात. भरपूर अशी गणित देतात. चला ही संख्या, या संख्येमध्ये वर्ग संख्या देतात आणि सांगा याच्या पुढची येणारी संख्या कोणती, मागची मधली येणारी संख्या कोणती. मग अशा वेळेस आपल्याला घन पाठ, वर्ग पाठ, घन पाठ, वर्ग पाठ आणि वर्गमूळ सुद्धा आपल्याला पाठ. कधी कधी सांगतात नाही यांचे वर्गमूळ करा. कोणत्या घनसंख्या आहेत, कोणत्या मूळ संख्या आहेत, वर्ग संख्या आहेत, ह्या आपल्याला बघतात. त्याच्यासाठी आपल्याला हे घनमूळ, त्याचबरोबर वर्गमूळ हे आपले पाठांतर. कमीत कमी 20 पर्यंत वर्ग आणि 10 पर्यंत गुण हे आपले पाठांतर असले पाहिजे. आता हे तुम्ही लिहून घेऊ नका. हे तुम्ही घन तयार करा. तयार केल्यानंतर तुमच्या लक्षात राहतील. कसे तयार करायचे ते लक्षात राहील आणि त्याचबरोबर पाठांतर करण्याचे प्रयत्न करा. जेवढे आपल्याला लक्षात ठेवले. याच्यानंतर आपल्याला पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे. हा जो घटक आहे हा थोडासा आपल्याला भरपूर गोष्टी या ठिकाणी भरपूर संकल्पना वापरायच्या. फक्त त्या सोप्या झालेल्या आहेत आपल्या, फक्त त्या वापरायच्या. आता याच्यामध्ये आपल्याला आणखी एक संकल्पना आली पहा, मूळ संख्या. आता या ज्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजे. मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशा की ज्याला कोणत्याच संख्येने भाग जातो. कोणत्याच अशा भरपूर संख्या आहेत. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी 5 ही संख्या घेऊ. 5 या संख्येला 5 ला किती भाग जातो? 1च्या पाड्यात 5 आहेत. 1 1 1 2 4 1 2 2 2 1 1 3 3 1 4 4 1 5 5. 1च्या पाड्यात आहे 5. 2च्या पाड्यात 1 2 2 4 3 6. 3च्या पाड्यात 3 1 3 3 2 1 6. 4च्या पाड्यात 4 1 4 4 2 8. म्हणजे डायरेक्ट 5च्या पाड्यात येत 5. मग या ठिकाणी एक आणि तीच संख्या, या संख्येने जर त्यांना त्या ठिकाणी भाग जात असेल तर त्यांना आपण काय म्हणायचे? मूळ संख्या. त्यांना आपण काय म्हणायचे? मूळ संख्या. ह्या ज्या मूळ संख्या आहेत या आपल्याला मूळ संख्या शोधण्यासाठी आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या. अजून आपण एखादी संख्या घेऊन बघूया. 6 उदाहरणार्थ किंवा 16 ही घेऊया.
16 ही संख्या घेऊया. 16 ही संख्या मूळ आहे का नाही हे आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला कसोटी आल्या पाहिजे. कसोटी आपल्याला याच्या शिकवलं. कसोट्या काय असतात? आता कसोटी पहा. कसोट्या खूप महत्वाच्या आहेत. कसोट्या आपल्याला झालेल्या आहेत तरी पण एकदा पाहूया आपण. 2 ची कसोटी आहे. एक ची कसोटी अशी आहे कोणत्याही संख्येला 1 ने भाग जातो. ती अतिशय सोपी कसोटी आहे. कोणत्याही संख्येला 1 ने भाग जातोच. त्याच्यानंतर 2 ची कसोटी बघूया. 2 ची कसोटी अशी आहे 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक एकच स्थान आहे. एकच स्थान कुठं? एकच स्थान. हे महत्वाची. 2 साठी काय महत्वाचं आहे? एकच महत्वाचं आहे. जी मोठी संख्या असू दे ती पर्यंत नाही पडत. आता उदाहरणार्थ इथं सांगतो पहा. आता एवढी मोठी संख्या आहे 45,793. परंतु आपल्याला ही संख्या पाहायची आहे. या संख्येच्या एकच स्थान सांगतो काय एकच स्थान सांगतो किती? 3. 3 आहे का आपल्या याच्यात? मग याला 2 ने भाग जात. इथं जर समजा 4 असतं, इथं जर 4 असतं इथं जर समजा एकच स्थान 4 असतात तर आपल्या याच्यामध्ये 4 आहे. ओके. या पूर्ण संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. मग ही कसोटी 2 ची कसोटी काय? फक्त एकच स्थान सांगतो पाहिजे. 2 ची कसोटी काय? खूप सोपी. एकच स्थान सांगतो पाहिजे. याच्यानंतर आपण पुढची कसोटी पाहूया. थोडक्यात शॉर्टकट मध्ये सांगतोय काय खूप या ठिकाणी खूप विषय आहे मोठा की आपल्याला संकल्पना समजलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण 4 ची कसोटी पाहूया. 4 ची कसोटी काय सांगते माहितीये का? बाबा हो तुम्ही 2 साठी एकक पाहिला. माझ्यासाठी एकक पण बघा दशक पण बघा. माझ्यासाठी काय बघा? एकक पण बघा आणि दशक पण बघा. दोन्ही ठिकाणच्या अंकाला जर माझ्याकडून भाग्याला दोन्ही या संख्या असतात एकच पाहिजे दशक संख्या असतात त्या दोन्ही संख्या उदाहरणार्थ काय की 3,496. आता 96 उदाहरणार्थ काय आता 96 सांगते. मग या ठिकाणी काय पाहिजे? एकच स्थानचा अंक हा 7 दशकाचा 9 म्हणजे काय संख्या तयार झाली? 96. 96 ला जर 4 ने भाग केला 96 ला जर 4 ने भाग केला 4 ने भाग केला 4 1 4 4 2 8 पुन्हा 1 आणि 16 4 4 16 हा गेला पूर्ण. बाकी किती राहिले? 16 म्हणून 16 गेले 0 बाकी राहिले. म्हणजे काय? या ठिकाणी या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. कसं लक्षात ठेवा बरं का? 2 साठी एकक व्हायचा 4 साठी एकक आणि दशक व्हायचं. त्याच्यानंतर ची कसोटी पाहणार आहोत ती डायरेक्ट आपण 8 ची पाहणार आहोत. कारण याच्या कसोटी आहेत ना त्या कसोटी एक पेपर आधारित आहेत. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहतो. 2 ची कसोटी खूप सोपी आहे. एकक पाहायचं. 4 ची कसोटी म्हणजे एकक आणि दशक पाहायचं. 8 ची म्हणतो बाबा अजून एक वाढवा म्हणतो. एकक बघा दशक बघा आणि शतक पण बघा. तिन्ही अंक बघा. तिन्ही अंकाला जर माझ्याकडून भाग केला एकक दशक आणि शतक या तीनही अंकाला जर माझ्याकडून भाग केला तर अख्ख्या संख्येला त्या ठिकाणी भाग जातो. आता उदाहरणार्थ एवढी मोठी संख्या पहा 2,59,480 या संख्येला 8 ने भाग जातो का नाही? मग यासाठी डायरेक्टली कसं वापरायची? कोणता स्थान काय लावलेला आहे? एकच स्थान दशक स्थान एकच स्थान काय सांगते काय झाली? 480. मग 480 ला भाग देऊ आपण 8 ने भाग दिला 8 8 7 48 8 7 48 8 2 8 चला ओके
म्हणजे 8ने जर ह्या संख्येला भाग गेला एकक दशक आणि या ठिकाणी संपूर्ण याला 8ने भाग होऊ शकतो. या ठिकाणी हे झालं 2, 4 आणि 8 ची कसोटी. आता आपण थोडेसे कसोटी अजून फास्ट घेऊ. 3 उरलेले अंक राहिले ना आपले, उरलेल्या अंकाची कसोटी केली. हे लिहून घेतल्याला बरं का, कारण काय थोडस फास्ट विषय चालू आहे. खूप सोपं आहे. तरी लक्षात ठेवा, 2 साठी एकक पाहायचंय, 4 साठी दशक दशक आणि एकक पाहायचंय, 5 आणि 8 साठी एकक दशक आणि शतक 3 एकक लिहून घ्या. त्याच्यानंतर आपला उरलेला अंक 2 नंतर 3 अंक होता. 3 अंकाची कसोटी काय? 3 अंक काय म्हणतो पहा, 3 अंक म्हणतो ज्या संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला, जे अंक दिले, उदाहरणार्थ आपण इकडे 52 525 ही संख्या आहे. मग आता ही 525 संख्या आहे, 3 अंक काय म्हणतो, या अंकाची बेरीज करून बघा. हे जे दिलेले अंक आहेत, संख्यातले अंक, त्याला अंक म्हणतात. 5 अंक झाला, 2 अंक झाला, 5 अंक झाला. हे अंक आहे, या अंकाची बेरीज करू. मग कशी? 5 अधिक 2 अधिक 5 किती येते बेरीज? 52, 7, 7, 5, 12. यांच्या बेरजेला जर भाग जात असेल, या बेरजेला बेरीज किती आली? 12. 12 जर 3 ने भागात असेल, 3 चौक 12. तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. अंकांची बेरीज करायची. 3 मध्ये काय करायचंय? अंकांच्या बेरीज. त्याचं महत्वाची गोष्ट काय? अंकांच्या बेरजेला भाग देतात. पूर्ण भाग जात असतात, तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. याच्यानंतर 6 भागाला काय म्हणतो पहा, यांचे जोड्या पहा. 2, 4, 8, 3, 6. 6चा काय म्हणतो? वा वा वा, खूप छान. तुझ्याकडे फक्त तू बेरीज केली आणि त्याला भाग केला तर पूर्ण भाग जातो. माझ्याकडं पण असंच आहे म्हणे 6 वाला, की माझ्या पण काय करा, तुम्ही सगळ्या अंकाची बेरीज करा. फक्त बेरीज कशी आली पाहिजे? सम आली. इथं लक्षात ठेवा. आता आपण जी बेरीज केली ती 12 आली, सम आली पाहिजे. आता सम आणि विषम संख्या आपल्याला घ्यायच्या. या ठिकाणी सम कोणाला म्हणायचे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. या ठिकाणी 12 ही समसंख्या आली. मग 12 ला जर बेरीज समसंख्या आली, उदाहरणार्थ 12 6 वा वा, कोणत्या संख्येला? 525 या संख्या 6 भाग, सॉरी हो, इथं एकक स्थानचा अंक हा सुद्धा काय पाहिजे? सम पाहिजे. एकक स्थानचा अंक पण इथं सम. हा, इथे लक्षात ठेवा. कन्फ्युजन झालं. हा जो अंक आहे, हा एकक स्थानचा 525 आहे. 525 ला आपण जर 6 ने भाग दिला तर चांगला नाही, कारण काय? 6 48 किती उरले? 45 नाही. हा जो एकच स्थानचा अंक आहे, हा सुद्धा काय पाहिजे आपल्याला? सम पाहिजे. एवढीच एक कंडिशन आहे. इथं मात्र बेरीज करायची, जो अंक येईल त्याला भागून पाहिजे. जर भाग केला तर त्या संख्येला भाग, परंतु इथे एकच कंडिशन 6 साठी, की काय? की हा जो अंक आहे हा सम पाहिजे आणि येणारे ज्या उत्तर आहे त्या उत्तराचा सुद्धा अंक समज एकच स्थान. इथं एक लक्षात ठेवायचं, अंकांची बेरीज तर करायची, परंतु बेरीज करत असताना एकच स्थानचा अंक काय पाहिजे आपल्याला? स्थानचा अंक सम.
काय पाहिजे कमी. हीच एक कंडिशन लक्षात ठेवायची म्हणजे हे सेम आहे. अंकांची बेरीज करायची, इथं सुद्धा अंकांची बेरीज करायची, परंतु इथं मात्र काय पाहिजे, सहाच्या ठिकाणी आपल्याला हे जे अंक आहे त्यांची स्थान कसं पाहिजे समजतं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, 9ची कसोटी पण आहे. 9ची कसोटी अशीच आहे, सर्व अंकांची बेरीज करायची, सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 9ने भाग. तर आता उदाहरणार्थ आपण 12 ने होती बेरीज, 12 जर 9ने भाग जात नसेल तर त्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. या ठिकाणी 9च्या अंकाची बेरीज देण्यासाठी आता आपण त्या ठिकाणी काय करू, थोडीशी मोठी संख्या घेऊया. आता या ठिकाणी तीन अंकी संख्या येते 963. मग 3 अंकाची बेरीज करूया. अंकाची बेरीज किती येते, 9 अधिक 6 अधिक 3, 9 6 15, 15 3 18, उत्तर किती आले 18. आता 9 ने जर त्याला भाग जात असेल तर आपण त्या ठिकाणी भाग देऊन बघूया. भाग कसं पाहिजे, 18 आपल्या पाण्यातच आहे. 9 1 9, 9 2 18, 18 म्हणून 18 गेले, 0 आहे. मग या ठिकाणी या संख्येला 9 ने पूर्ण भाग कसा आपण बघूया. 963 भागिले किती 9, 9 1 9, 0 वरतून घेतलं 6, वरतून 0 6 गेला, मी गेला 6 वरतून घेतलं 3, 9 63, उत्तर आले 106. म्हणजे अशा प्रकारे तिन्ही गोष्टींनी या ठिकाणी 3 6 9 अंकांची बेरीज करायची. हे या ठिकाणी कॉमन गोष्ट काय, अंकांची बेरीज करायची. फक्त 6 काय लक्षात ठेवायचे, एकक स्थानांतर त्याच्यानंतर कसोटी आपण थोडस फास्ट मध्ये पाहिजे. अजून एक कसोटी राहिली ती म्हणजे 5ची कसोटी राहिलेली आहे. 5ची कसोटी खूप सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थान 5 किंवा 0 असते त्या सगळ्या संख्येला 5 ने पूर्ण भाग. 5ची कसोटी काय आहे, 5 ची कसोटी अशी आहे, एकच स्थान 2 4 9 8 0, एकच स्थानांक पाहिजे. किती येईल 0, 0 किंवा 5, 0 किंवा 5 अंक असला तर त्याला 5 ने पूर्ण भाग जातो. आणि 10ची कसोटी त्याच्यापेक्षा सोपी आहे. ती म्हणजे त्याच्या सोपी 0 आहे, फक्त 0, त्याला 100% 10 ने पूर्ण भाग जातो. 1 ते 10 पर्यंतचे कसोटी अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, पाठांतर करा. आपल्याला या कसोट्या आणि कसोटी वापरून तुम्ही काय करायचे, तुम्हाला या ठिकाणी आपण मूळ संख्या काढायची. कसोट्यांचा प्रपंच आता फक्त झाला होतो त्यासाठी मूळ संख्यांसाठीच आहे, परंतु अजून भरपूर गोष्टी त्यात आपल्याला चांगलं होती. कसोट्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला भागाकार त्या ठिकाणी वापरणार आहे, त्या कसोट्या आपण लक्षात ठेवू. आता 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या आहेत 4, 11 ते 20 पर्यंत 2 3 5 7 या मूळ संख्या आहेत. 11 ते 20 पर्यंत 11 13 17 आणि 19 या 4 आहेत. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 2 आहेत. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 2 आहेत. 41 ते 50 मध्ये 41 43 47 या 3 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 अशा 2 मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 या 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 71 73 आणि 79 या 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 या 2 मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये फक्त 1. मग आता ह्या संख्या लक्षात कशा ठेवायच्या त्याच्यासाठी आपण एक ट्रिक्स तयार करूया. एक जसं आपल्याला फोन नंबर पाठ करायची सवय आहे तसं आपण काही फोन नंबर टाईप करून घेऊया. 44 22 32 23 44 22 32 अशा प्रकारे जर आपण त्या ठिकाणी
लक्षात ठेवलं फोन नंबर हा लिहून घ्या, हा लिहून घ्या. 44 22 32 23 21. 44 22 32 23 21. 44 22 32 23 21. 1 ते 10 पर्यंत म्हटलं तर पहिला 4 घ्यायचं. 11 ते 20 पर्यंत म्हटलं दुसरा 4 घ्यायचं. 21 ते 30 म्हटलं तर 2 घ्यायचे. 31 ते 40 म्हटलं तर 2 घ्यायचे. 41 ते 50 म्हटलं, 41 ते 50 म्हटलं किंवा 4 1 2 3 4 5 सॉरी 5 नंबर घ्यायचा. 41 ते 5 म्हणजे 10 नंबर घ्यायचा. 51 ते 60 म्हटलं 6व्या नंबरचं घ्यायचे. 61 ते 70 म्हटलं 7व्या नंबरचं घ्यायचे. 70 ते 80 80 म्हणल्यावर 8व्या नंबरचा अक्षर घ्यायचा. 81 ते 90 म्हटलं 9व्या नंबरचा अक्षर घ्यायचा. 91 ते 70 म्हटलं शेवटचं. मग हा जो कोड नंबर आहे हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा. 43 22 32 23 21. हा जो नंबर आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी मूळ संख्या पाठांतर कोणत्या याच्यामध्ये किती मूळ संख्या. मग आता एखाद्याला प्रश्न विचारतात चला 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या. 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या. मग काय आपण प्रत्येक वेळेस 2 3 5 7 8 12 13 14 15 16 17 18 मोजत बसतात. त्यापेक्षा आपल्याकडे नंबर आहे काय हे पहिले 5 घ्या. मग पहिल्या 5 4 4 8 8 2 10 10 2 12 12. समजा मी म्हटलं चला 21 ते 60 पर्यंत मूळ संख्या सांगा. 21 ते 60. 21 म्हणलं 3 नंबरची संख्या 3 नंबर 3 4 5 6. ओके एवढे भेटले. 2 नंबर 4 4 7 7 2 9 म्हणजे 9 मूळ संख्या. अशा प्रकारे जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नावरती आपल्याला उत्तर देता येईल. हे झाले प्रश्न. त्याचबरोबर या मूळ संख्या तुम्ही लक्षात ठेवा. 2 3 5 7 18 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 80 89 शक्यतो आपल्या 50 पर्यंत बऱ्यापैकी पाठ असतात, परंतु 50 शब्द असतात असं करू नका. याची जास्त सराव या तुम्हाला याच्यावरती जास्त प्रश्न देतील. कारण त्यांना माहिती आम्ही पाठांतर केलं तरी आम्हाला पहिलेच पाडेपाठ असतो. 5 पर्यंतच पाडेपाठ. 6वा महिना गेलं की 15 आपल्याला तसं करू नका. त्या ठिकाणी आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या संख्या सगळ्याच्या सगळ्या पाठ करते त्या. आणि हा जो फोन नंबर मी दिला 44 22 23 21 हा जो नंबर आहे हा नंबर तुम्ही पाठ करा. याच्यामुळे तुम्हाला ह्या मूळ संख्या त्या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये किती आलेले आहे त्याच्यावर तुम्हाला शोधण्यासाठी फायदा होईल. अरे बापरे अजून आपल्याला भरपूर घटक घ्यायचे आहेत. त्याच्यातला मुद्दा आपला 7 वाजत आलेले आहे. मला इशारा झाला इथे तरी पण आपण पुढचा एक मुद्दा घेऊया. थोडासा तुमचा वेळ घेतो. जोड मूळ संख्या याच्यामधलं आलेला आहे. जोड मूळ संख्या म्हणजे काय. 1 ते 100 मध्ये जोड मूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. 1 ते 100 मध्ये जोड मूळ संख्या पुढील प्रमाणे 3 आणि 5 जोड मूळ संख्या एकदम खेटून आलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त 2चा फरक. यांची जर वजाबाकी केली 3 आणि 5 मग 5 वजा 3 गेले. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची वजाबाकी गेले. 5तून 3 गेले राहिला 2. असा 2चा फरक ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणायचं जोड मूळ. जोड मूळ. इथं मात्र जोड मूळ संख्या म्हणायची. हा जोड मूळ संख्या तुम्हाला लक्षात ठेवायचं. ज्या संख्या ज्या दोन मूळ संख्यामधला फरक किती आहे फरक 2 आहे त्यांना जोड मूळ संख्या म्हणायची. त्या संख्या फक्त तो 8च आहे. 3 5 7 सॉरी 3 5 5 7 11 13 17 19 21 29 31 या संख्या लक्षात ठेवा. इले जोडत येतो काय होतंय असं पाठांतर आहे. पण माझं कोणतं पाठ आहे 21 ते 30 पर्यंत पाठ आणि 30 ते 31 ते 40 पर्यंत पाठ. हे मात्र काय आहे दोन्ही मध्ये बसलेले 29 आणि 31 ही मात्र संख्या पाठच करतो. 29 आणि 31 लक्षात ठेवायची कारण ते आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्युज केलं जातं. त्याच्यानंतर ही एक पाठ 41 आणि 43 आहे. 59 आणि 61 ही 69 आणि 71 आणि 73 8 जोड संख्या आहे. 8 जोड संख्या त्या 8 जोड संख्या लक्षात ठेवायच्या लिहून घ्यायच्या तुम्ही. त्याच्यानंतर आपण समूळ संख्या. समूळ संख्या म्हणजे काय. आता समूळ संख्या अशा आहेत बाबा
ज्या गुण संख्यांना एक आणि एकच सामायिक विभाजक असतो त्यांना स्तंभ संख्या असे म्हणतात. आणि ते एकच असतो. उदाहरणार्थ आपण आता 4 आणि 9 4 आणि 9 चे विभाजक पाहिजे म्हणजे 4 आणि 9 ला कोणती संख्या भागतो. उदाहरणार्थ आपण 4 करूया. 4 ला कोणती संख्या भागतो. उदाहरणार्थ 4 आहे. 4 आहेत ना. 4 ला 1 ने भागतो. 2 ने जातो. 3 ने जातो का 3 बेरीज 4 3 चे कडे करतो 3 4 4 ने डायरेक्ट. त्याच्यानंतर 9 येतो. 9 ला कोणत्या संख्या भागतो. 1 ने जातो. 1 ने प्रत्येक संख्या. 2 ने जातो का नाही डिव्हिजन मध्ये. 3 ने जातो का 3 3 9 3 ने जातो. 4 ने जातो का 4 ने 8 4 5 नाही जात. 5 ने जातो का 5 5 ने 10. 6 ने जातो का 6 6 6 12. असं मोजित नाही बसायचं. कारण काय याच्या निम्म्यापर्यंत संख्या घ्यायची. 5 जर घेतली 5 जर 10 होतो. नाही डायरेक्ट 9 ने जातो. या ठिकाणी तुम्हाला पहा याचे विभाजक पाहिजे की 1 4 1 2 4 आणि याचे विभाजक आहे 1 3 9. याच्यामध्ये सामायिक कोणी आहे का? आहे फक्त एकच आहे. मग त्याला बघायचं आपण यांच्यामध्ये एक ही संख्या मग त्यांना आपण काय म्हणायचे समूळ संख्या. समूळ संख्येमध्ये आपल्याला पुढे त्याच्यानंतर आपण थोडासा घटक घेऊया. काय होतंय थोडस वेळ होतोय परंतु संयुक्त संख्या म्हणजे काय कोणतीही संख्या घ्या. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी 25 ची संख्या घेऊया. त्या मूळ संख्या होत्या. मूळ संख्या संख्या आहे. उदाहरणार्थ आता ही 25 संख्या 25 ला कोणत्या संख्या जातो 5 25 5 आणि 5 यांचा गुणाकार केला. कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार जर येत असेल ती संख्या 1 आणि ती संख्या करू 1 आणि ती संख्या तर त्यांना माहिती संयुक्त संख्या. आणि अशा आपल्या संयुक्त संख्या आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. आपण 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या पाहिल्या त्याच्यामध्ये मूळ संख्या पाहिजे. मूळ संख्या आपल्या किती येतात 25 आहे. 25 मूळ संख्या आहे आणि बाकीच्या उरलेल्या ज्या संख्या आहेत संयुक्त संख्या तुम्ही लक्षात घ्यायच्या. बाकीच्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या आहेत. एक अंकी संख्येचा गुणाकार आपल्याला आला पाहिजे. एक अंकी संख्येचा गुणाकार खूप सोपा आहे. 4 20 5 20 5 20 दिलेले अंक 6 अंकी आणि 7 अंकी संख्या तयार करायची. जास्त होते दिलेल्या अंकापासून बरं आपण हा जो घटक आहे हा घटक याचे पुढचे घटक आपण काय करतो संख्येचे लहान मोठे नंतर लगेच आपण त्या ठिकाणी पुढं सराव संख्येला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी संख्या मालिकेमध्ये रोमन संख्या पाहिल्या, पूर्णांक पाहिल्या, त्रिकोणी संख्या पाहिल्या, त्याच्यानंतर वर्ग संख्या पाहिल्या, धनसंख्या पाहिल्या, त्याच्यानंतर मूळ संख्या पाहिल्या, संयुक्त संख्या जोडमूळ संख्या पाहिल्या, संयुक्त संख्या पाहिल्या आणि त्याचबरोबर आपण आता काय पाहिजे अंकी संख्या तयार करणार. आता ह्या उद्याच्या आपण घटक घेऊ. एक अंकी संख्येचा गुणाकार 1 ते 20 पर्यंत संख्येची पाढे आपले 100% पाठ पाहिजे. आता उद्याच्याला मात्र काय करायचंय उद्याच्याला हा सगळा डाटा आपण जे सगळ्या गोष्टी घेतो ह्याच्या संख्या आहे आपण सगळ्या सुरुवातीला काय काय आपण शिकणार. हा जो सगळा डाटा आहे हा आपल्याकडे रेडी पाहिजे. हा सगळ्या आपण लिहून काढायचा. रोमनांक लिहून काढायचे, त्रिकोणी संख्या लिहून काढायच्या, चौमर्गी संख्या लिहून काढायच्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या लिहून काढायच्या. जुळ्या मूळ संख्या मला जोड मूळ संख्या लिहून काढा. सहमूळ संख्या लिहून टाका. सहमूळ संख्या सांगितलं तुम्हाला त्यांना म्हणतो 1 ते 20 पर्यंतचे पाढे आपण लिहिलेले असते आणि 1 ते 20 पर्यंत संख्येचे वर्ग घन वर्ग वर्गमूळ घनमूळ हे आपल्याकडे लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आजची आपण ही तासिक आता संपवत आहोत. उद्याच्याला आपण याच तासिकेवर याचाच पुढचा घटक आपण आता सराव घेऊया. काही याचे जे काही मुद्दे समजले नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी कॉमेंट्स करून आपल्या याच्यामध्ये दाखवू शकता. धन्यवाद सर या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली. यानंतर धन्यवाद बुरुड सर. अतिशय सुंदर पद्धतीनं मुलांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपण आजचा जो घटक आहे तो विद्यार्थ्यांना समजून दिला. आणि उद्याही सरांचा तास आहे. विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांनी वेळेवर जॉईन व्हायचं आहे. बुरुड सर अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. आपल्या